अवनी तिच्या नवऱ्याला रोहनला घाबरत घाबरत म्हणाली, अहो ऐकलं का? मला 2 नवीन साड्या हव्या आहेत. माझ्या भावाचं लग्न आहे. तिचं बोलणं ऐकून तिची नणंद रेखा मध्येच म्हणाली, अवनी तुला साड्या हव्या आहेत ना? मग माझ्या घे. माझ्या बऱ्याच साड्या मी तशाच ठेवल्या आहेत, ज्या मी वापरत नाही, त्या तू घे. अवनी तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, नको ताई, हे नवीन घेऊन देतील. तुम्ही काळजी करू नका. रेखा फोन बघत म्हणाली, अगं माझ्याजवळ एवढ्या साड्या आहेत, तर मग बाहेरून खरेदी करायची काय गरज आहे? अवनीने डोळ्यांनी नवऱ्याला खोलीत येण्यासाठी खुणावलं आणि स्वतः खोलीत निघून गेली. रोहन खोलीत आल्या अवनी म्हणाली, तुमच्या बहिणीला एवढं पण कळत नाही का? मला नवीन साड्या पाहिजेत आणि त्या मला त्यांच्या जुन्या साड्या देत आहेत. बायकोचं बोलणं ऐकून रोहन तिच्याकडे बघत म्हणाला, जर ताई तुला साड्या देत असेल तर त्यात वाईट काय आहे? आणि तसंही तुला लग्नाची महागडी पैठणी मिळाली होती ती कुठं आहे? अवनी रोहनकडे बघत म्हणाली, रोहन, मी लग्न करून या घरात आले, तशा माझ्या सगळ्यात छान महाग साड्या माझ्याकडून घेतल्या. एकजण म्हणाली, ही साडी मी दिली आहे, ती माझी आहे. लगेच दुसरी म्हणाली, तो दागिना मी दिला आहे, तो माझा आहे. असं करून मला लग्नात मिळालेली सगळी गिफ्ट एक एक करून आपापली परत घेतली आणि घरात आल्यावर माझे सगळे दागिने पण काढून घेतले. आता माझ्याजवळ त्याच साड्या आहेत, ज्या मला माझ्या माहेरी मिळाल्या होत्या. आता माझ्या भावाच्या लग्नात जर मी त्याच लग्नात मिळालेल्या साड्या नेसल्या तर तिथे सगळेजण मला विचारतील की सासरी मिळालेल्या साड्या कुठं आहेत? आणि दागिन्यात कमीत कमी सोन्याच्या बांगड्या तरी हातात पाहिजेत ना, त्या तरी माझ्याजवळ पाहिजे होत्या. त्या पण ताईंनी काढून घेतल्या आणि मंगळसूत्राच्या नावावर मला आर्टिफिशियल मंगळसूत्र घालायला दिलं. इथे तर सगळ्या लोकांनी दिखाव्याचं सामान दिलं होतं आणि ते सुद्धा माझ्याकडून परत घेतलं. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? कशी भावाच्या लग्नाला जाऊ आणि कुठल्या तोंडाने जाऊ? रोहन आश्चर्याने अवनीच्या तोंडाकडे बघत म्हणाला, पण अवनी, मी तर ताईकडे तुझ्यासाठी साड्या आणि दागिने घेण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते. मी तुझ्यासाठी खूप भारी दागिने नाही खरेदी करू शकत, पण माझ्या लायकीप्रमाणे मी ताईला खरेदी करायला पैसे दिले होते. जरा थांब, मी आत्ता जाऊन ताईसोबत बोलतो. रोहनला आईवडील नव्हते. तो आणि त्याची मोठी बहीण रेखा कुटुंबात दोघेच होते. रेखाचे लग्न तिच्या काका काकीने खूप लहान वयातच करून दिलं होतं आणि लग्नानंतर रोहन त्याच्या बहिणीसोबत राहत होता. अवनी आणि रोहनचं लग्न पण रेखाने लावून दिलं होतं. रेखाने एक मोठी बहीण असल्याचे कर्तव्य पूर्ण केलं होतं. रोहन त्याच्या बहिणीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, ताई, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. रोहन पुढे काही बोलणार त्या अगोदर त्याची बहीण त्याच्यावर ओरडायला लागली. जणू तिला अगोदरच माहीत होतं रोहन तिला काय विचारणार आहे. रेखा म्हणाली, रोहन, तुझे मला 5 लाख रुपये अवनीच्या कपडे आणि दागिने घेण्यासाठी दिले होतेस, ते मी तुझ्या दाजींना सांगून बँकेत खात्यावर जमा केले आहेत. म्हणजे जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तू काढू शकतोस. तू बोलशील की ते पैसे अवनीसाठी सामान खरेदी करायला दिले होते, मग मी त्याची खरेदी का केली नाही? तर ऐक, तुझे दाजी मला समजावत म्हणाले की रेखा, कपडे आणि दागिने तर अवनीच्या माहेरातून पण मिळणारच आहेत. मग एवढ्या कपड्यांचे आणि दागिन्यांचे अवनी काय करणार आहे? तेच पैसे जर बँकेत राहिले तर ते तुमच्या दोघांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडतील. असं म्हणत रेखा रडायला लागली आणि म्हणाली, पण तिने तर उलट माझ्याबद्दल तुझे कान भरले, तुला भडकावले आणि तू मागचा पुढचा कसलाच विचार न करता मला विचारायला आलास. आत्तापर्यंत मी ऐकून होते की लग्नानंतर माणूस बदलतो, पण आज मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. माझा भाऊ त्याच्या लग्नानंतर मला परका झाला. असं म्हणत ती जोरजोरात रडायला लागली. बहिणीला असं रडताना बघून रोहनला सहन झालं नाही. तो त्याच्या खोलीत गेला आणि बायकोला म्हणाला, अगं अवनी, माझ्या ताईने तर ते पैसे आपल्या भविष्यासाठी बँकेत टाकले आहेत. तू उगाचच एवढा विचार करत आहेस. अवनी तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, मग रोहन, तुम्ही तुमच्या ताईच्या खात्यातून काही पैसे काढा आणि मला 2 नवीन साड्या घेऊन द्या आणि एक सोन्याची चेन, जी घालून मी माझ्या भावाच्या लग्नात जाऊ शकते. मी अजून जास्त काही मागत नाही. रोहन अवनीकडे बघून म्हणाला,
हे बघ अवनी, आपण आत्ता काही खरेदी करू शकत नाही. आत्ता आपण पैसे वाचवू आणि मग जेव्हा हळूहळू आपल्याकडे खूप पैसे जमा होतील तेव्हा मी तुला साडी आणि सोन्याची चेन घेऊन देईन. आत्तासाठी तू ताईची एखादी चांगली साडी नेसून लग्नाला जा. अवनी रागात रोहनपासून लांब झाली आणि म्हणाली, मी माझ्या भावाच्या लग्नात कुणाची वापरलेली साडी नेसणार नाही. समजलं का तुम्हाला? एकतर तुम्ही मला नवीन साडी घेऊन द्या, नाहीतर मी माझ्या भावाच्या लग्नाला जातच नाही. रोहन अवनीकडे रागात डोळे मोठे करून बघत म्हणाला, माझ्या ताईची साडी जास्त वापरलेली नसणार. ताईची साडी अगदी नव्यासारखी असणार. हे ऐकून अवनी पण जरा आवाज चढवून म्हणाली, वापरलेली ती वापरलेलीच असते, मग ती नवीन असो किंवा जुनी. तुमच्या ताईला लाज वाटत नाही का? माझ्या लग्नाचे 5 लाख हडपले, माझे कपडे माझे दागिने सगळे गिळले आणि आता मला त्यांची वापरलेली साडी नेसायला सांगत आहेत. मी काही भिकारी नाही जे कोणी फेकलेलं मी घालू. आणि तुम्ही आंधळे आहात का? तुम्हाला तुमच्या बायकोच्या इज्जतीपेक्षा बहिणीचा हट्ट जास्त प्रिय आहे. रोहनला त्याच्या बहिणीबद्दल बोललेलं अजिबात सहन झालं नाही आणि त्याने एक जोरात कानाखाली तिला वाजवली. एवढ्या जोरात मारलं की तिच्या डोळ्यापुढे अंधारे आली. रोहन रागात तिच्याकडे बघत खोलीतून बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने तिची नणंद रेखा खोलीत आली आणि म्हणाली, अवनी, बघितलं का आमच्या भावा बहिणीचं प्रेम? माझ्याबद्दल त्याच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत होतीस. बघितले का त्याचे परिणाम? ते उलटे तुझ्यावरच विष बनून परत आले. रेखा तिच्या केसाला पकडून म्हणाली, तो माझा भाऊ आहे आणि जसं मी त्याला करायला सांगेन तो तसेच करेल. त्यामुळे इथून पुढे तुझं तोंड बंद ठेवत जा. उघडण्याची गरज नाही. समजलं का तुला? असं म्हणत तिला धक्का देऊन ती खोलीतून बाहेर जायला लागली. तशी अवनी मागून म्हणाली, ताई, एवढी पण पापं करू नका. जेव्हा पापाचा घडा भरेल तेव्हा तो फुटायला वेळ लागणार नाही. जरी आज मी त्यांना काही सांगितलं नाही तरी एक ना एक दिवस त्यांना सत्य नक्की कळेल आणि ज्या दिवशी त्यांना तुमचं खरं रूप समजेल त्या दिवशी तुमचं काय होईल याची कल्पना पण तुम्ही करू शकत नाही. अवनीचे बोलणे ऐकून रेखा रागात खोलीत परत आली आणि तिचे केस ओढत म्हणाली, तू मला धमकी देत आहेस का? मी माझ्या एका दिराचं लग्न पण असंच केलं आहे आणि आजपर्यंत त्याला तर काही समजलं नाही. मग आता कसं कळेल? चल आत्ता बाहेर. किचनमध्ये भांड्याचा ढीग पडला आहे, तो घासून रात्रीच्या जेवणाची तयारी कर. आणि हो, काही कांड करायचा प्रयत्न करू नकोस. भावाच्या लग्नाला एवढ्या लवकर जाण्याची काही गरज नाही. रोहनसोबत लग्नाच्या दिवशी जा आणि त्याच्यासोबतच घरी परत ये. असं तर काही नाही की तू भावाच्या लग्नाला अगोदरच्या कार्यक्रमाला गेली नाहीस तर त्याच्या लग्नाचे कार्यक्रम होणारच नाहीत. चल आता. असं म्हणत ती तिला धक्का मारून खोलीतून बाहेर निघून गेली. अवनी रडत किचनमध्ये गेली आणि तिचं काम करायला लागली. रात्री रोहन घरी परत आला. त्याने खूप दारू पिली होती, खूप नशेत होता. त्याला असं बघून रेखा खोटं खोटं रडायचं नाटक करत म्हणाली, रोहन, तू 5 वर्षाचा होतास तेव्हापासून मी तुझी आई बाप बनवून काळजी घेतली. काका काकी तुला काही बोलायला गेले तर मी मध्ये आडवी पडायचे, तुझ्यावरचा मार खात असायची. पण बघितलं ना, ही काल आलेली पोरगी मला बोलत आहे की तुझ्या कमाईवर माझा काहीच हक्क नाही. माझ्या बाळा, तू एक काम कर, तू हिला घेऊन इथून दुसरीकडे राहायला जा. तिला वेगळं राहायचं आहे. निघून जा तुझ्या बायकोला घेऊन इथून. रोहनला बहिणीला असं रडताना बघून खूप राग आला आणि रागात तो तणतणत किचनमध्ये गेला. रोहनने बघितलं तर अवनी खाली बसून काम करत होती. रोहन अवनीच्या केसाला पकडून तिला ओढत किचनमधून बाहेर घेऊन आला आणि खोलीत नेऊन तिला जोरात जमिनीवर ढकलून दिलं. जशी ती खाली पडली तसं त्याने तिला लाथ्या बुक्यांनी मारायला सुरुवात केली. मारता मारता रोहन तिला बोलत होता, तू आमच्या भावा बहिणीला वेगळं करणार? आमच्या दोघांच्यामध्ये आग लावणारी तू आहेस तरी कोण? तुला या घरात किंमत तरी काय आहे? एवढं मारून पण त्याचा राग शांत झाला नाही. म्हणून त्याने त्याच्या कमरेचा बेल्ट काढला आणि त्याने तिला मारायला सुरुवात केली. अवनी जोरजोरात रडत होती. त्याची हात जोडून माफी मागत राहिली.
पण रोहनला तिच्यावर दया आली नाही. जेव्हा खूप वेळ झाला रोहन अवनीला मारत असलेला बघून रेखाचा धीर अमित मध्ये आला आणि त्याचा हात पकडून म्हणाला, आता काय तिचा जीव घेणार आहेस का? खूप झालं, आता मारायचं बंद कर. बघ, तुझा मार खाऊन ती बेशुद्ध पडली आहे. अमितने त्याच्या हातातून बेल्ट घेतला आणि फेकून देत म्हणाला, रोहन, माझं बोलणं ऐकून घे. जर तुझ्या बायकोचं काही कमी जास्त झालं तर आपण पोलिसांच्या तावडीत सापडू. आणि तसंही उद्या तिचा भाऊ तिला घ्यायला येणार आहे. त्याने तिला या अवस्थेत बघितलं तर माहीत नाही तो काय करेल. त्यामुळे रोहन, तू आता शांत हो. अमितचे बोलणं ऐकून रोहन शांत झाला आणि खोलीत जाऊन झोपला. अमित आणि रेखाचा नवरा अवनीला उचलत असलेलं बघून रेखा तिच्या नवऱ्याला आणि धीराला म्हणाली, अरे पडू द्या तिला तिथेच. ती नाटक करत आहे. ही सगळी हिची नाटकं आहेत. परपुरुषाने तिच्या अंगाला हात लावलेला बघून ती तर मनातून खूप खुश होत असेल. रेखाचं असलं बोलणं ऐकून तिची धाकटी जाऊ नेहा म्हणाली, हो ताई, अगदी तसंच ना, जसा तुमचा धीर तुमच्या अंगाला हात लावतो तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं. अगदी तसंच ना. अरे कमीत कमी त्या बिचारीला तरी सोडायचं होतं. ती तर तुमच्या सख्ख्या भावाची बायको आहे. नेहाचं बोलणं ऐकून रेखा तिच्याकडे रागात डोळे मोठे करून म्हणाली, नेहा, तू काय बोलत आहेस? थांब, मी तुला आत्ता धडा शिकवते. तुझं तोंड आजकाल खूप चालायला लागलं आहे. रेखा अजून काही बोलणार त्या अगोदर नेहा तिच्याकडे रागात बघून म्हणाली, काय सांगणार आहात तुम्ही ताई? तुम्ही मागच्या 5 वर्षापासून मी तुमचे हेच रूप बघत आले आहे. या घरात काय चालू आहे आणि काय करणार आहात तुम्ही? जास्तीत जास्त मला मारायला सांगाल ना? यात कुठली नवीन गोष्ट आहे? तुमचं कामच ते आहे. पुरुषांना स्वतःच्या मुठीत करायचं आणि त्यांच्या बायकांना मार खायला लावायचा. मी पण आजपर्यंत खूप सहन केलं आहे, पण आता अजून नाही. नेहा तिच्या नवऱ्याकडे अमितकडे बघून म्हणाली, आज जर तुम्ही माझ्यावर हात उचलला तर चांगलं होणार नाही. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. रेखा नेहाकडे बघतच राहिली आणि विचार करायला लागली की आजपर्यंत नेहा मी नुसतं डोळे मोठे करून बघितलं तरी घाबरत थरथर कापत असायची. आज तिने माझ्यासमोर तोंड उघडलं आहे. हिला तर अद्दल घडवायला पाहिजे. रेखा तिच्या दिराकडे अमितकडे बघून म्हणाली, भाऊजी, बघितलं का तुम्ही कसा तिने आपल्या दोघांवर संशय घेतला? बोट उचललं. मी तुम्हा सगळ्यांना माझ्याजवळचं आपलं समजले आणि तुमची बायको माझ्याकडे रागात बघत निघून गेली. असं म्हणत ती रडायला लागली. बेशुद्ध जमिनीवर पडलेल्या अवनीला रेखाचा नवरा आणि त्याचा भाऊ अमित पकडून खोलीत घेऊन गेले आणि बेडवर झोपवलं. नेहा तिच्या जखमेवर मलम लावायला लागली. अमित डॉक्टर होता, त्यामुळे त्याने तिला इंजेक्शन पण दिलं, म्हणजे तिने लवकर शुद्धीवर यावं. रोहन दुसऱ्या खोलीत गेला आणि बेडवर पडल्या पडल्या लगेच झोपला. त्याला आजूबाजूची काही खबरच नव्हती. थोड्या वेळाने अवनी शुद्धीत आली आणि बाजूला नेहाला बसलेली बघून तिला मिठी मारून ती हुंदके देऊन रडायला लागली. नेहा तिला समजावायला लागली. त्या दोघींच्या मध्ये काहीतरी बोलणं झालं. अवनी उठून खोलीतून बाहेर आली आणि रोहन झोपलेल्या खोलीचं दार बाहेरून बंद करून घेतलं. नेहा पण तिच्या खोलीत गेली. तिनं बघितलं तर तिचा नवरा अमित पण गाढ झोपला होता. तिने पण तिच्या खोलीचं दार बाहेरून बंद करून घेतलं. मग त्या दोघींनी रेखाच्या मुलाच्या खोलीचं दार पण बाहेरून बंद करून घेतलं. त्यानंतर त्या दोघी रेखाच्या खोलीत गेल्या आणि बघितलं तर रेखा आणि तिचा नवरा दोघेही झोपले होते. त्यांनी रेखाचे आणि रेखाच्या नवऱ्याचे हातपाय घट्ट बांधले आणि नंतर दोघींनी एक एक दांडकं घेतलं आणि रेखाला जोरजोरात मारायला सुरुवात केली. रेखाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा नवरा दचकून जागा झाला. त्याने बघितलं की अवनी आणि नेहा दोघी मिळून त्याच्या बायकोला मारत आहेत. त्याने जाणून बुजून त्याचे डोळे बंद करून घेतले आणि इशारा करून त्या दोघींना बायकोला अजून जोरात मारायला सांगितलं. त्या दोघींनी रेखाला एवढं मारलं जोपर्यंत त्या दोघी तिला मारून मारून थकल्या नाहीत. सगळा मनातला राग त्यांनी बाहेर काढला. थकून दोघी एका बाजूला बसल्या. अवनी श्वास घेत म्हणाली, खरं सांगू नेहाताई,
आज माझं मन खूप शांत झाल्यासारखं वाटत आहे. त्यांना मारून जो आनंद मिळाला आहे तो मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. रेखाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रोहन, अमित आणि रेखाचा मुलगा जोरजोरात दार वाजवत होते. पण त्यांच्या खोलीची दारं बाहेरून बंद होती. इकडे रेखा मारल्यामुळे रडत ओरडत होती आणि जोरजोरात शिव्या देत म्हणाली, मला सोडा तुम्ही दोघी, मग तुम्हाला सांगते. आणि एक हा माणूस आहे, त्याला काही फरकच पडत नाही. मग त्याची बायको मेली तरी चालेल. एक माझा भाऊ आहे जो दारू पिऊन नशेत पडला आहे आणि माझा धीर कुठं मरून पडला आहे काय माहीत. माझ्या अंगातली सगळी हाडं तुम्ही दोघींनी मारून मारून मोडली आहेत. कुत्र्याच्या मरणाने मरणार आहात तुम्ही दोघी. रेखाचं बोलणं ऐकून अवनी आणि नेहा एकमेकींच्या तोंडाकडे बघून हसायला लागल्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तशा लगेच त्या दोघी उठून उभ्या राहिल्या आणि बाहेर जायला लागल्या. तशी रेखा मागून ओरडत त्या दोघींना म्हणाली, हरामखोर बायका, मला सोडा. तिचं बोलणं ऐकून दोघी थांबल्या आणि परत तिच्याजवळ गेल्या आणि 2-4 दांडकी अजून मारून मन शांत केलं. मग दार उघडण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. दार उघडल्यावर अवनीसमोर तिच्या भावाला बघून त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, दादा, बरं झालं तू आम्हाला ही आयडिया सांगितलीस. खरं तर अवनी शुद्धीत आल्यावर अवनी आणि नेहाने रेखाला अद्दल घडवण्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं होतं. पण काय करायचं त्या दोघींना कळत नव्हतं. तेव्हा अवनीने तिच्या भावाला फोन केला आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा अवनीच्या भावाने हा सगळा प्लॅन केला होता आणि त्या दोघींनी त्यावर पाऊल उचललं होतं. अवनीच्या भावाने जाऊन रोहन, अमित आणि रेखाच्या मुलाच्या खोलीची दारं उघडली आणि नंतर रेखा आणि तिच्या नवऱ्याचे हातपाय पण खोलले. तशी रेखा परत त्यांना शिव्या द्यायला लागली. अवनीचा भाऊ म्हणाला, खबरदार, माझ्या बहिणींबद्दल एकही शब्द चुकीचा बोललात तर चांगलं होणार नाही. रेखा म्हणाली, तुला माहीत तरी आहे का तुझ्या बहिणीने माझ्यासोबत काय केलं? तेव्हा अवनीचा भाऊ त्या दोघींच्या मध्ये उभा राहून त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला, तुमच्यासोबत हे तर खूप कमी केलं आहे त्या दोघींनी, जे तुम्ही या दोघींच्या सोबत केलं आहे. त्यांच्या शरीरावरच्या जखमा, निशाण आणि तुमचा धोका सगळं काही सगळ्यांच्या समोर आलं आहे. तुम्ही खोटा दिखावा करत माझ्या बहिणीला लग्नात साड्या, दागिने दिले आणि नंतर सगळं हिसकावून घेतलं. अवनी तिच्या भावाकडे बघून म्हणाली, दादा, मला रोहनने किचनमधून केसाला पकडून आणून जमिनीवर ढकलून दिलं, लाथाबुक्यांनी मारलं आणि नंतर मन शांत झालं नाही म्हणून मला बेल्टने पण मारलं. हेच लोक त्यांना दारू पण पिण्यासाठी आणून देतात. माझं आयुष्य नरक करण्यात यांचा हात आहे. यांना अजिबात सोडू नकोस. अवनीचे बोलणं ऐकून रेखा तिच्या भावाला रोहनला म्हणाली, बघितलं का रोहन, तुझी बायको तिच्या भावाला बोलवून घेऊन आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. रोहन अवनीच्या भावाला शिव्या देत पुढे यायला लागला. तसा अवनीच्या भावाने त्याला हाताने इशारा करून थांबवलं आणि खिशातून फोन काढून फोन करून कुणाला तरी घरात यायला सांगितलं. तसे पोलीस घरात आले. पोलिसांना समोर बघून सगळ्यांना धक्काच बसला आणि सगळे माफी मागायला लागले. पण अवनी यासाठी तयार झाली नाही आणि तिने सगळ्यांवर धोका दिल्याचा, अत्याचार केल्याचा आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं. फक्त रेखाचा नवरा आणि तिचा मुलगा, त्या दोघांवर त्यांनी आरोप केला नाही. त्यामुळे ते दोघे बाहेर होते. अवनी नेहाला सोबत घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. ते सगळे जामिनावर बाहेर आले. काही महिन्यांनी त्या दोघींचे घटस्फोट झाले. आता सगळे आपापल्या घरी शांतीत जगत होते. अवनीच्या भावाने त्या दोघींची साथ दिल्यामुळे अवनी आणि नेहाने मिळून एक योग्य पाऊल उचललं होतं आणि आज त्या आनंदात सुखात जगत होत्या. त्यांचे वाईट दिवस संपले होते.